नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळीच्या काही ठळक घडामोडींकडे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या संलग्नतेसाठी पावलं उचलणार. सोमवारी ठाण्यात निघणार सत्यशोधक दिंडी. आणि उसन्या पैशाच्या वसुलीसाठी अल्पवयीन तरुणाला नग्न करून मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था एकमेकांना पूरक पद्धतीनं करण्याची गरज व्यक्त करत त्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याची संकल्पना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी झालेल्या MMRDAच्या बैठकीत मांडली. त्यासाठी विशेष बैठकीचं आयोजन करून त्यात सर्व महापालिकांना सामावून घेण्याची मागणी त्यांनी MMRDAचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांच्याकडे केली आहे. सोबतच ठाणे पल्ल्याडच्या शहरांमध्ये असलेले सर्व प्रमुख मार्ग जोडण्यासाठी रिंग रोड तयार करत नागरिकांना अवघ्या काही मिनिटात शहराबाहेर पडण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावर लवकरच नामांकित सल्लागार समितीची बैठक आयोजित केली जाणार असून ठाणे पल्ल्याड वाहतुकीचा चिरामोहरा बदलणार आहे. तसंच महत्त्वाकांक्षी मेट्रो 12ची निविदा येत्या 2 दिवसात जाहीर केली जाणार असून त्याच्याही कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या परिसरात सुरू असलेले वाहतूक प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAच्या मुख्यालयात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत महानगर आयुक्तांसह MMRDAचे अधिकारी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पालिकांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते. यावेळेला विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ठाणे शहरात सत्यशोधक दिंडीचं आयोजन करण्यात आले, अशी माहिती ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर प्रज्ञा दया पवार, जगदीश खैरालिया, अभय कांता यांनी दिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस 2023 मध्ये 150 वर्ष पूर्ण होत आहेत. 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्तरांवर सर्व प्रकारच्या शोषितांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ज्योतिबा फुले आयुष्यभर झटले. जातीभेद, लिंगभेद, धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि हे करताना त्यांनी नेहमीच संवाद, सलोखा आणि सत्याची बाजू घेऊन संघर्ष केला. अशा सत्यधर्माच्या परंपरेची कास धरणं गरजेचं आहे. या विचारानं प्रेरित होऊन ठाणे शहर आणि जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, महिला आणि कामगार संघटनांच्या वतीनं सत्यशोधक विचार संवर्धन समिती ठाणे स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीनं भगवती मैदान ते कॉम्रेड गोदूताई परुळेकर उद्यान, ठाणे महानगरपालिकेजवळ पर्यंत दिंडीचं आणि समारोपाच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉम्रेड मुक्ता मनोहर असणार आहेत आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के हरिदास हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तमराव पाटील आणि अब्दुल कादर मुकादम या 2 ज्येष्ठ सत्यशोधकांचा सत्कार यावेळेला करण्यात येणार आहे. ज्योतिराव फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला यंदा 150 वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगानं डॉक्टर प्रज्ञा दया पवार, जगदीश खैरालिया, अभय कांता, निर्मला पवार या सर्वांनी पुढाकार घेऊन सत्यशोधक विचार संवर्धन समिती गठीत केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून सत्यशोधकी विचारांचा जागर ठाणे जिल्ह्यात व्हावा या अनुषंगानं येत्या 27 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता भगवती मैदान ते गोदूताई परुळेकर उद्यान अशी सत्यशोधक दिंडी काढण्यात येणार आहे. या संदर्भात विस्तृत माहिती डॉक्टर प्रज्ञा पवार आपल्याला देतील. उसने पैसे दिले नाहीत म्हणून दोघांनी अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण करून नग्नधिंड काढल्याची संतापजनक घटना कळव्यात घडली आहे. आरोपी तौसिफ खानबंदे आणि सामिल खानबंदे यांनी अल्पवयीनला उसने 300 रुपये दिले होते. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून या दोघांनी त्याला मारहाण केली आणि त्याचे कपडे काढून बाजारात फिरवलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. या प्रकरणी कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तौसिफ खानबंदे याला अटक केली आहे.
त्याचा साथीदार सामील खानबंदे फरार आहे. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळव्यातील मुस्लिम मोहल्ला असलेल्या उमरगा दर्ग्याजवळ राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं आरोपी तौसिफ खानबंदे यांच्याकडून 300 रुपये उधार घेतले होते. मात्र ते देण्यासाठी अल्पवयीन फिर्यादी तरुणाला देणं जमलं नाही. मात्र पैसे मागण्याचा तगादा तौसिफ यानं अल्पवयीन मुलाच्या मागे लावला होता. तरुणानं तर पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याला मारहाण करण्यात आली. 2 दिवसापूर्वी हे दोघे तरुणाच्या घरी गेले. ब्लूटूथ हेडफोन का घेतला असा जाब विचारत त्याला चापटीनं मारहाण केली. त्यानंतर तौसिफ आणि त्याचा मित्र सामील त्याला शिवीगाळ करून त्याच्या जीन्स पॅन्टचा पट्टा काढून आणि अणुकुचीदार हत्यारानं मारहाण केली. त्याचे कपडे काढून त्याला नग्न केल्याची घटना घडली आहे. या मानुष मारहाणीचा आणि नग्न धिंडेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तारखेला 17 वर्षाचा एक लहान मुलगा पोलीस स्टेशनला आला आणि त्याने त्याच्या 2 मित्रांनी 300 रुपये उसनवार घेण्याच्या कारणावरून त्याच्याशी त्यांचं भांडण झालं आणि त्याचे जे 2 मित्र आहेत, जे आरोपी आहेत गुन्ह्यांमधले, त्यांनी त्याला मारहाण केली आणि 300 रुपये परत मागण्याकरताचा त्याच्यावर दबाव केला आणि मारहाण करत असताना त्याने त्याचे कपडे काढून घेतले आणि त्या संदर्भात त्याचा व्हिडिओ तयार केला. अशी त्या 17 वर्षाच्या मुलाची तक्रार होती. त्यावरनं कळवा पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यातल्या एका आरोपीला अरेस्ट केलं आहे आणि दुसरा आरोपीला पाहिजे आरोपी आहे त्याला अरेस्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आरोपीचा बॅकग्राऊंड काय? आरोपी हे मला वाटतं 9वी 10वी नापास आहे, ड्रॉपआउट आहेत आणि फिर्यादी हा विद्यार्थी आहे. जो फिर्यादी आहे त्याला तुम्ही एनजीओ वगैरे पाठवताय का, ते काउन्सिलिंग वगैरे? फिर्यादी आता हा लहान मुलगा आहे, त्याच्यावर जो प्रकार झाला त्या संदर्भात त्याचं काउन्सिलिंग करण्याकरता म्हणून आम्ही एका NGOची मदत घेणार आहोत आणि त्याचं काउन्सिलिंग करून घेणार आहोत. ते त्याला भविष्यात त्या संदर्भात त्याचा कुठेही त्याला त्रास होणार नाही. सर, काय गंभीर दुखापत झाली का त्या मुलाला? गंभीर दुखापत नाही आहे, त्याला मारहाण झालेली आहे. साधारण व्यवहार कितीचा होता आणि एवढा व्यवहार कितीचा काय कळाला या विषयावर? त्या आपापसातली त्यांची पैशांची देवाणघेवाण आहे. 300 रुपयाचं देण्यासंदर्भातला तो त्यांचा वाद होता. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আসাদি আমার বাড়িতে আসলো, আসাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আসাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र कौन्सिलच्या वतीनं दिनांक 20 नोव्हेंबरला कोल्हापूर या यात्रेची सुरुवात झाली असून ही यात्रा रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात दिनांक 22 नोव्हेंबरला पोहोचली. या यात्रेमध्ये आयटकला संलग्न असलेल्या विविध कामगार संघटनांचे नेते आणि सभासद सहभागी झालेत. ही यात्रा दिनांक 22 नोव्हेंबरला ठाणे जिल्ह्यात पोहोचली असता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या यात्रेचं स्वागत करण्यात आलं. त्याच ठिकाणी जनजागरण यात्रेची सभा कॉम्रेड श्याम काळे, राज्य सरचिटणीस ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जनजागरण यात्रेमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, आरोग्य खाते, नर्सेस कामगार संघटना, रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, इंटक इत्यादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या यात्रेमध्ये शेकडोंच्या संख्येनं कामगार सहभागी झाले होते. सभा संपल्यानंतर यात्रा पालघरच्या दिशेनं रवाना झाली. दिवाळीच्या आधी बाजपाखाडी सर्व्हिस रोडवर तावडीत सापडलेल्या सुनील रामबरन गोयल उर्फ रंभा उर्फ पप्पी वय वर्ष 21 कल्याण या दुचाकी स्वाराच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली होती. पोलीस तपासात ते पिस्तूल त्याचा आंबिवली येथील मित्र प्रथमेश ढमके उर्फ पिल्ल्या याने तर बुलेट मोटरसायकल सज्जो उर्फ सहेजाद मोहम्मद शहा यांना दिली असल्याची कबुली त्यांना दिली होती. त्यानुसार
सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ आणि पोलीस पथकानं या गुन्ह्याचा समांतर तपास करून खबरी आणि CCTV फुटेजच्या आधारे प्रथमेश उर्फ पिल्ल्या कर्जत याला जळगाव इथून ताब्यात घेतलंय. आरोपी प्रथमेश आणि त्याचा साथीदार सज्जू उर्फ सहिशाद मोहम्मद शहा राहणार अंबिवली आणि इतर साथीदारांनी मिळून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे शहर, मुंबई रेल्वे, ठाणे ग्रामीण इथे विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चेन स्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरी इत्यादी एकूण 35 गुन्हे केल्याची माहिती दिली. त्यापैकी 17 गुन्ह्यात यापूर्वी अटक असून त्यांनी जामिनावर सुटल्यानंतर लागलीच एप्रिल 2023 पासून ते आजपावेतो त्यानं त्यांच्या साथीदारासह चेन स्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरीचे 18 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तपासात 2 बुलेट गाड्यांसह 4 दुचाकी आणि 7 सोनसाखळी चोरीतील दागिने असा एकूण 8,51,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय. या प्रकरणी ठाणे न्यायालयानं आरोपी सुनील गोयल याला न्यायालयीन कोठडी तर प्रथमेश ढमके याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई विद्यापीठाचे गैरप्रकार अजूनही चालूच आहेत. अभ्यास मंडळावर पात्र नसतानाही स्वतःच्या मर्जीतील नियुक्त्या केल्या आहेत म्हणून आम्ही गेल्याच आठवड्यात राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. आता पुन्हा एकदा अभ्यास मंडळावरील अध्यक्षांच्या नियुक्त्या देखील विद्यापीठ कायदा डावलून करण्यात आल्या आहेत. संगणक अभियांत्रिकी अभ्यास मंडळावर विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी कायद्याला बगल देत त्याचे अध्यक्ष सुभाष शिंदे यांची नेमणूक केली आहे. कायद्याच्या कलम 42(2)(d)(1) नुसार अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांची निवड ही सर्वात पहिलं अभ्यास मंडळाची बैठक बोलावून पहिल्या बैठकीत सर्वानुमते अथवा निवडणूक पद्धतीनं होत असते. परंतु कायदा मोडण्याची विद्यापीठाला सवयच लागली आहे. त्यामुळे कुलगुरू आणि प्रकुलगुरू यांनी संगणक अभ्यास मंडळाचे अध्यक्ष स्वतःच घोषित केले. हे देखील आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. जेव्हापासून अजय भामरे यांच्याकडे प्रकुलगुरू पदाचा प्रभारी कारभार आलाय तेव्हापासून कायदा मोडून सर्व मनमानी कारभार विद्यापीठात चालू आहे. त्यानंतर कुलगुरू रवींद्र कुलकर्णी आल्यानंतर त्यांनी देखील संशोधनाचा मापदंड नसतानाही भामरे यांनाच प्रकुलगुरूपदी बसवलं आणि भामरे यांनी स्वतःचा विद्यार्थी रविकांत संगुर्डे यांना अधिष्ठातापदी नेमलं. स्वतःच्याच मर्जीतील विषय शिकवत नसणारे अभ्यास मंडळावर सदस्य मनमानी करण्यासाठी ही तयारी केलेली एक पद्धतशीर साखळी आहे. त्यानंतर या सन्माननीय जोडगोळीनं विद्यापीठ कायद्याचं उल्लंघन सुरू केलं. आत्तापर्यंत आम्ही अनेक पत्र राज्यपाल महोदयांना पाठवली आहेत. राज्यपाल कार्यालयानं देखील आमची सर्व पत्र विद्यापीठाकडे कार्यवाहीसाठी पाठवली. परंतु राजकीय आणि इतरही वरदहस्त लाभलेले कुलगुरू त्यांनी राज्यपालांची सर्व पत्र बासनात गुंडाळून ठेवली आणि मनमानी कारभार चालूच ठेवला. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा गाभा असणाऱ्या पेपर सेटिंग, परीक्षेचे वेळेवर निकाल लागणं इत्यादी महत्त्वाच्या कामांमध्ये देखील राज्यपाल कार्यालयाकडून आलेल्या पत्राची मुंबई विद्यापीठ दखल घेणार नसेल. विद्यार्थ्यांचं नुकसानच करायचं असेल, कायदा मोडून आपल्याला पाहिजे तशी व्यवस्था चालवायची असेल तर आमचे कुलपती तथा राज्यपाल महोदयांना विनंती आहे की आपण महाराष्ट्र विद्यापीठ कायदा मुंबई विद्यापीठासाठी बासनात गुंडाळून ठेवावा, असं मुक्त शिक्षक संघटनेनं महामंत्री प्राध्यापक सुभाष आठवले यांनी म्हटलंय. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या संलग्नतेसाठी पावलं उचलणार. सोमवारी ठाण्यात निघणार सत्यशोधक दिंडी. आणि उसन्या पैशाच्या वसुलीसाठी अल्पवयीन तरुणाला नग्न करून मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक, आदर्श नगर, कोलपाट रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.